पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ ट्विट केल्याचं समजत आहे। या व्हिडिओमध्ये शनिवारवाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भावना देखील दुखावल्या आहे असं त्यांचं मत आहे। आणि याचमुळे ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्यांच्या कारवाई करण्यासाठी त्यांनी काल शनिवारवाड्या समोर आंदोलन देखील केलं। परंतु खासदार मेधा कुलकर्णी यांना आम्ही सांगू इच्छितो की शनिवारवाडा हे धार्मिक स्थळ नाही, शनिवारवाडा हे पर्यटन स्थळ आहे। भारतातील कोणीही व्यक्ती तेथे जाऊ शकतो आणि येऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था पाळण्याचं काम हे सरकारचं आहे। त्यामुळे जर कायदा सुव्यवस्थेला प्रॉब्लेम झाला असेल तर कायदा सुव्यवस्था काय आहे राज्य सरकारमध्ये हे सरकार नक्कीच दाखवून देईल। खासदार मेधा कुलकर्णी यांना माझा प्रश्न आहे, पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजने एका बौद्ध विद्यार्थ्याला नोकरी लागली होती लंडनमध्ये, तर त्याला कन्फर्म सर्टिफिकेट न दिल्यामुळे ती नोकरी मिळाली नाही, नोकरी केली असा आरोप या प्रेम बिराडे नामक विद्यार्थ्याने केलेला आहे। याबद्दल आपण कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही। आम्हाला असं वाटत आहे की जाणीवपूर्वक हे प्रकरण हा मुद्दा संपवण्यासाठीच त्यांनी हा मुद्दा समोर आणल्याचं आमचं स्पष्ट मत आहे। दुसरा प्रश्न आहे त्यांना की ते सतत हिंदू मुसलमान वाद करताना दिसत आहेत। त्यांना माझा प्रश्न आहे की शनिवारवाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे, खरंच तुमच्या नमाज पठणामुळे धार्मिक भावना दुखावल्या असतील तर शनिवारवाड्यामध्ये मस्तानी दरवाजा आहे, त्यामुळे तुमच्या धार्मिक भावना दुखवत नाहीत का? आता या मस्तानी दरवाजाबद्दल तुम्ही बोला, आमचं मत आहे। काय करणार या मस्तानी दरवाजाचं? तिसरा प्रश्न आहे, बाजीरावांची जी बायको होती मस्तानी, त्यांना मुलगा होता शमशेर नावाचा, त्याचं नाव देखील शमशेर ठेवण्यात आलं होतं। तुम्ही बाजीरावची बाजू घेऊ शकता परंतु शमशेरची नाही। मग या शमशेर नाव जे ठेवलं होतं आणि या शमशेरबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे सुद्धा तुम्ही एकदा जाहीर करा। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश चालतो आणि संविधान सर्व धर्म समभाव मानते, एवढंच मी खासदार मेधा कुलकर्णी यांना सांगू इच्छितो।